सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील बुद्धिमत्ता या विषयातील आकलन हा जो घटक आहे त्यावरील स्वाध्याय या ठिकाणी स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. त्याआधी सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे, तुम्ही जर माझा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी या व्हिडिओमध्ये पूर्ण स्वाध्याय तुम्हाला स्पष्टीकरणासह समजावून सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न असा आहे, श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, इथे श्री हे एक जोडाक्षर आहे, भक्त मध्ये इथे क तोला जोडलेला आहे हे एक जोडाक्षर आहे आणि रामाच्या इथे हे एक जोडाक्षर आहे. म्हणजेच एकूण 3 जोडाक्षरे या वाक्यामध्ये आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. ते इथे मी गोल करत आहे पहा. त्यानंतर प्रश्न दुसरा वाचूया. तर भूते असतील शिते जमतील या शब्दांपासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा. या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा. डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा विद्यार्थ्यांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला अगोदर काय तयार करावी लागेल, तर एक अर्थपूर्ण म्हण तयार करावी लागेल. तर चला आपण अर्थपूर्ण म्हण या ठिकाणी तयार करूया. हा प्रश्न दुसरा आहे. तर पहा, इथे म्हण अशी तयार होईल, असतील शिते तर जमतील भूती. ही म्हण या ठिकाणी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे पहा, विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे आपल्याला या ठिकाणी मांडायची आहेत. तर सर्वात प्रथम आपल्याला विषम संख्या कोणत्या आहेत ते माहित असणं गरजेचं आहे. चला तर आता आपण विषम क्रमांक देऊन घेऊया. पहा, या ठिकाणी अ हे विषम क्रमांकावर आहे. त्यानंतर 1 3 नंबरला ती आहे. त्यानंतर पहा, इथे 4 5 ही एक विषम संख्या आहे. 6 7 इथे एक अक्षर येत आहे. 7 8 आणि 9. त्यानंतर 10 11 12 आणि या ठिकाणी 13. म्हणजे एकूण विषम क्रमांकावरील ही अक्षरे आहेत. तर आता आपण ही मांडून घेऊया. पहा, 1 नंबरला अ आहे, त्यानंतर ती, नंतर शी, परत इथे त आहे, त्यानंतर ज, ती आणि भू. आता इथे काय विचारलेलं आहे पहा, डावीकडून 5व्या स्थानावरती. आता इथे डावीकडून म्हणल्यावर आपण इथून मोजायला सुरुवात करणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच 5 क्रमांकावर ज हे अक्षर आलेलं आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे डावीकडून 5व्या स्थानावर ज हे अक्षर या ठिकाणी येत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल करून घेत आहे मी या ठिकाणी. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा, महानगर या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही असं विचारलेलं आहे. हा प्रश्न एकदम सोपा आहे. पहा, या ठिकाणी नगर हा शब्द बनतो. त्यानंतर महाग हा देखील शब्द तयार होतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 मगर. तर पहा, मगर हा देखील शब्द तयार होतो. पण पर्याय क्रमांक 3 सागर हा शब्द तयार होऊ शकत नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर चौथा प्रश्न, नाचता येईना अंगणवाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या शब्दांतील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी
किंवा जास्त आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण आता पहा हा प्रश्न कागदावरती सोडूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, तो कागदावरती घेऊयात. पहा, या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज. दुसरा शब्द आणि चौथा शब्द. दुसऱ्या शब्दामध्ये 3 अक्षरे आहेत आणि चौथ्या शब्दामध्ये 3 अक्षरे आहेत. म्हणजेच 3 अधिक 3 बरोबर 6. त्यानंतर पहा, पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज. पहिला आणि तिसरा शब्द, इथे देखील 3 अक्षर आहेत, यांची देखील बेरीज 3 अधिक 3 बरोबर 6. म्हणजे दोन्ही दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज 6 आलेली आहे आणि पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांची बेरीज 6 झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे कमीही नाही आणि जास्तही नाही, 0 आहे, कारण की त्यांची बेरीज सारखीच आलेली आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर पर्याय क्रमांक 4च आहे. 5वा प्रश्न पहा, आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु बघताच निराशार पिसारा फुलवून मोर थुई थुई नाचू लागला. या वाक्यातील विशेषणांची संख्या नामांच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे असं विचारलेलं आहे. तर आता इथे सर्वात प्रथम आपल्याला विशेषण आणि नाम कोणकोणते आलेले आहेत ते लिहून घ्यावं लागणार आहे. तर पहा, या ठिकाणी आपण हा प्रश्न कागदावरती घेऊया. इथे हा प्रश्न क्रमांक 5 आहे. सर्वात प्रथम आपण विशेषण लिहून घेऊयात. या ठिकाणी पहा, विशेषण कोणकोणती आलेली आहेत. तर पहा, या ठिकाणी आकर्षक, सप्तरंगी, निराशार आणि थुई थुई ही विशेषणे आलेली आहेत, ती लिहून घेऊया. पहिला शब्द विशेषण आहे आकर्षक, त्यानंतर आहे सप्तरंगी, तिसरं विशेषण आहे निराशार, आणि चौथं विशेषण आहे थुई थुई. हे आहे चौथं विशेषण. आता नाम कोणकोणती आलेली आहेत ती आपण या ठिकाणी पाहूया. तर पहा, यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे, मोर, त्यानंतर इंद्रधनु, आकाश, इथे पहा आकाश आणि पिसारा. इथे देखील नाम 4च आलेले आहेत. तर पहा, पहिलं नाम आहे मोर, त्यानंतर इंद्रधनु, 3 नंबरला आकाश आणि 4 नंबर पिसारा. आता आपण दिलेल्या याच्यामधील विशेषण आणि नाम इथे लिहिलेली आहेत. आता पहा काय विचारलेलं आहे, विशेषणांची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. तर पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कारण की संख्या समसमान आहे. विशेषण देखील 4 आलेले आहेत आणि नाम देखील 4 आलेले आहेत. म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, निळ्या आकाशात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी होती. या ओळीतील चिमणी हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो असं विचारलेलं आहे. तर पहा, चिमणी हा शब्द या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 धुरांडे हा अर्थ दर्शवत आहे. त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 7वा प्रश्न, ल, ट, उ, वा, पा. पहा, वेगवेगळी अक्षर दिलेली आहेत. या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराच्या लगत डावीकडे कोणते अक्षर आहे असं विचारलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल. तर पहा, या दिलेल्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तो म्हणजे पाऊल वाट. तर पहा, या ठिकाणी आपण पाऊल वाट हा शब्द लिहूया. हा प्रश्न 7वा आहे.
तर दिलेल्या अक्षरापासून पाऊल वाट हा शब्द तयार झालेला आहे. याच्यातील आपल्याला काय केलेलं आहे पहा, मध्यभागी असलेलं अक्षर विचारलेलं आहे आणि त्याच्या लगतच डावीकडचं अक्षर. तर या ठिकाणी पहा, मध्यभागी ल हे अक्षर आहे आणि याच्या डावीकडील लगतचं अक्षर म्हणजेच इकडचे, तर पहा डावीकडील लगतचे अक्षर उ हे आहे या ठिकाणी. तर प्रश्न क्रमांक 7 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. पहा विद्यार्थ्यांनो, प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचून घेतले तर बुद्धिमत्ता हा देखील विषय फार सोपा आहे. त्यानंतर पहा 8वा, काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलो की सारा नाच. वरील ओळीत अनुक्रमे ळ आणि र ही अक्षरे किती वेळा आलेली आहेत असं विचारलेलं आहे. चला तर हा प्रश्न आपण कागदावरती सोडूया. पहा, ळ आणि र ही अक्षरे आपल्याला या ठिकाणी लिहावायची आहेत. कोणकोणती आलेली आहेत? प्रश्न क्रमांक 8. आता ळ हे अक्षर किती वेळा आलेले आहे ते आपण पाहूयात. तर पहा, ळ हे अक्षर 1, 2, 3, 4 म्हणजे ळ हे अक्षर 4 वेळेस या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर पहा, र हे अक्षर आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 म्हणजे र हे अक्षर देखील या ठिकाणी 4च वेळेस आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आता पहा, 4 वेळेस ळ आलेला आहे आणि 4 वेळेस र आलेला आहे. म्हणजे दोन्ही अक्षर 4 वेळेस आलेली आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 8 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील असं विचारलेलं आहे. चला तर हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूयात. पहा, 9वा प्रश्न आहे हा आणि आपल्याला दिलेला शब्द कोणता आहे? तिरुवनंतपुरम. तो आपण इथे लिहित आहे मी, तिरुवनंतपुरम. हा शब्द आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला. आता याला काय सांगितलेलं आहे पहा, उजवीकडून क्रमांक देण्यासाठी सांगितलेलं आहे. चला तर आपण याला क्रमांक देऊयात. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. एकूण 8 अक्षर आहेत पहा. आणि पुढे काय विचारलेलं आहे? कोणत्या अक्षरांचे क्रमांक मूळ संख्या असतील असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी देखील आपल्याला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा, मूळ संख्या या ठिकाणी कोणकोणत्या आहेत? तर 2, 3, 5 आणि 7. आता आपण ही अक्षर लिहून घेऊयात. 2 नंबरला र हे अक्षर आलेलं आहे. त्यानंतर 3 नंबरला उ हे अक्षर आलेलं आहे. 5 नंबरला न म्हणजे न वर अनुस्वार आहे आणि 7 नंबरला रु हे अक्षर आलेलं आहे. या ठिकाणी आपण लिहून घेतलेलं आहे. म्हणजे अक्षरांचा गट तयार कोणता झाला? र, पु, न, रु. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, जो मी तुम्हाला कागदावरती काढून दाखवलेला आहे. त्यानंतर 10वा प्रश्न, शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी मी धडपडले, आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली. वरील ओळीतील अनुक्रमे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत असं विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण कागद घेऊयात. आता इथे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी विचारलेला आहे. 3 अक्षरी शब्द, 3 अक्षरी कोणकोणती आहेत? तर चला ती पाहूयात आणि किती आहेत ते आपण आता करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजेच पहा, 3 अक्षरी शब्द सुटता, धावत,
सुटले. लागुनी मजला नंतर कळले आणि फुटली. पहा, 3 अक्षरी एकूण 8 शब्द या ठिकाणी आहेत. 3 अक्षरी शब्द 8 हे आहेत. आता आपल्याला किती विचारलेलं आहे? 2 अक्षरी शब्द. 2 अक्षरी. आता ती कोणकोणती आहेत आपण पाहूया. शाळा, ठेच, आई, नवी, कोरी आणि पाटी. ते शब्द लिहून घेऊयात. पहा, शाळा, ठेच, आई, नवी, कोरी आणि पाटी. म्हणजे 2 अक्षरी शब्दांची संख्या 6 आहे. 3 अक्षरी शब्दांची संख्या 8 आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 चे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. लक्ष्मी नारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत असं विचारलेलं आहे. पहा, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लक्ष्मी नारायण हा शब्द कसा तयार झाला, त्याची फोड काय आहे त्या शब्दाची, ती आधी आपल्याला पाहावं लागेल. पहा, तर आधी आपण शब्दांची फोड पाहूया. लक्ष्मी नारायण. आता पहा, हा शब्द कशा पद्धतीने तयार होतो. ल अधिक अ अधिक क अधिक क्ष अधिक म, त्याच्यानंतर अधिक ई अधिक न अधिक आ अधिक र अधिक आ अधिक य अधिक अ अधिक न आणि अधिक अ. पहा, या पद्धतीने लक्ष्मी नारायण या शब्दाची फोड केली जाते. तर आता यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? व्यंजन विचारलेली आहेत. किती व्यंजन आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता आपण व्यंजने मोजून पाहूयात कोणकोणती आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ज्या शब्दांखाली मी डॅश डॅश केलेला आहे, सॉरी अक्षरांखाली, ती सर्व व्यंजने आहेत. म्हणजे एकूण 8 व्यंजने आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच लक्ष्मी नारायण या शब्दामध्ये 8 व्यंजने आहेत. म्हणजे 11चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर जातो, पाहीन, केले, होते, वाचेन, राहिला, पळेन, वळतो, झोपला, जिंकली, लपेन. वरील शब्दांपैकी अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शवणारे शब्द किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी हा प्रश्न आपण आता भूतकाळातील किती शब्द आलेले आहेत आणि भविष्य काळातील किती आलेले आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. तर पहा, भूतकाळातील सर्वात प्रथम इथे लिहूया. भूतकाळ. भूतकाळातील मग कोणकोणती आहेत? तर पहा, खेळलो, त्यानंतर केले, होते, झोपला, नंतर जिंकली, आणि लपेन. सॉरी, लपेन नाही येणार. पहा, इथे लपेन हा भविष्यकाळातील शब्द आहे. इथे जिंकली आणि एक राहिला.
राहिला. त्यानंतर आता पहा भविष्य काळातील पाहूयात. भविष्यकाळ. भविष्य काळातील मग कोणकोणती आहेत तर पहा पाहिल, वाचेन, पळेन आणि शेवटचा आहे लपेन. म्हणजे भूतकाळातील आणि भविष्यकाळातील या ठिकाणी मी शब्द तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत. मग भूतकाळामध्ये पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि भविष्य काळामध्ये 1, 2, 3 आणि 4. म्हणजे प्रश्न क्रमांक 12 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 13वा प्रश्न पहा पुढीलपैकी कोणता जोड शब्द नाही. या ठिकाणी सुवर्ण पदक हा शब्द जोड शब्द नाहीये, त्यामुळे त्याला आपण या ठिकाणी गोल करून घेणार आहोत. त्यानंतर पहा खरखर, भरभर, परकर, सैरभैर, भरकन, गरगर, कारभार, सरसर या शब्दांमध्ये अनुक्रमे 15 व 5 वेळा आलेली अक्षरे कोणती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा आता आपण र किती वेळा आलेला आहे आणि भ किती वेळा आलेला आहे हे पाहणार आहोत, कोणतं अक्षर आहे ते. आता इथे आपण र पाहूयात किती वेळा आलेला आहे. तर पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. म्हणजे र हे 15 वेळा आलेलं अक्षर आहे. आता त्यानंतर पहा 5 वेळा आलेलं अक्षर विचारलेलं आहे. इथे आपण अक्षर मोजून पाहूयात. आता भ पाहूया किती वेळेस आलेला आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच र 15 वेळा आणि भ 5 वेळा आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 14 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पहा 15वा प्रश्न या ठिकाणी आहे तिला गायन शिकायचे होते म्हणून ती आमच्या शाळेत आली. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा या ठिकाणी सर्वात प्रथम आपण सर्वनाम कोणती आणि किती आलेली आहेत ते पाहूया. तर पहा तिला, ती आणि आमच्या अशी एकूण 3च सर्वनामे या ठिकाणी आलेली आहेत. त्यामध्ये पहा सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम ते आहे आमच्या आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम आहे ती. तर पहा जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक जो 15 आहे. आता कितीचा फरक आहे तर पहा 2चा फरक आहे. सर्वाधिक अक्षरे असलेले सर्वनाम आमच्या आणि सर्वात कमी असलेलं ती, म्हणजे यांच्यामध्ये फरक 2 अक्षरांचा आहे. म्हणजेच याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर इथे पहा कैवल्य, कानन, किंचित, कुंकू, कौशल्य हे शब्द आकारविल्हे क्रमानुसार मांडल्यास क्रमवार 3रा शब्द कोणता. आता इथे आकारविल्हे म्हणजेच वर्णमालेनुसार किंवा वर्णानुक्रमे असा अर्थ आहे या ठिकाणी. तर पहा वर्णानुक्रमे जर आपण पाहिलं तर सर्वात प्रथम येणार कानन, म्हणजे कानन हा शब्द 1 नंबरला येणार. त्यानंतर किंचित हा 2 नंबरला येणार. त्यानंतर कुंकू हा 3 नंबरला येणार. त्यानंतर पहा 4 नंबरला कैवल्य आणि 5 नंबरला कौशल्य हा शब्द येणार आहे. आता त्यांनी काय विचारलेलं आहे पहा क्रमानुसार मांडल्यास क्रमवार 3रा शब्द म्हणजेच 1, 2 आणि 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा शब्द क्रमानुसार मांडल्यास 3रा शब्द येतो. याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर 17वा प्रश्न पहा दास विस्तवी राहतो मेघ होऊनी वाहतो खडपात तळपात बीजांकुरी पालवतो. या काव्यपंक्तीत इकारांत शब्दांपेक्षा आकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा इकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाचा उच्चार करताना आपल्याला जास्त वेळ लागतो इकारांत. याच्यामध्ये ऱ्हस्व रिकांत आणि दीर्घ रिकांत असे 2 प्रकार आहेत.
तर ते कोणते आहेत ते आता आपण या ठिकाणी कागदावरती लिहून घेऊयात. तर पहा, इकारांत शब्द या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवते. सर्वात प्रथम आपण इकारांत शब्द लिहूयात. इकारांत शब्द. मग इकारांत शब्द पहा, विस्तवी, होऊनी, विस्तवी, होऊनी आणि बीजांकुरी. बीजांकुरी हे 3 इकारांत शब्द आहेत. त्यानंतर अकारांत. अकारांत शब्द इथे या ठिकाणी दास, मेघ, खडपात आणि तळपात. म्हणजे इकारांत शब्द या ठिकाणी 3 आहेत आणि अकारांत शब्द या ठिकाणी 4 आहेत. म्हणजेच पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 17 चे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजेच 1 ने जास्त आहेत, त्यामुळे याचे उत्तर पर्याय क्रमांक 1. कारण की इकारांत शब्द 3 आहेत आणि अकारांत शब्द 4 आहेत. म्हणजेच अकारांत शब्द हे 1 ने जास्त आहे. त्यानंतर इथे अक्षर दिलेले आहेत आणि प्रश्न पहा, या अक्षरमालेत ज च्या पुढे लगेच स आहे पण ज च्या आधी लगेच स नाही असे किती वेळा झालेले आहे, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा विद्यार्थ्यांनो, असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला निरीक्षण जे आहे ते आपलं एकदम व्यवस्थित पाहिजे. आता इथे पहा काय विचारलेलं आहे, ज च्या पुढे लगेच स आहे पण ज च्या आधी स नाही असं किती वेळेस झालेलं आहे ते पाहूया. पहा, तर इथे पहा ज च्या आधी स आलेला आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलं तर ज च्या पुढे पण स आहे आणि मागे पण स आहे. पण इथे आपल्याला एकच ठिकाणी असं दिसत आहे की ज च्या लगेच पुढे स आहे पण आधी स नाही, म्हणजे एकच वेळा असं झालेलं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 18 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 19वा प्रश्न पहा, यदा कदाचित हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर असेल, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, शब्द आहे यदा कदाचित, तो आपण या ठिकाणी लिहूयात. शब्द यदा कदाचित. कदाचित. आणि हा शब्द काय करायचा आहे, आपल्याला उलट क्रमाने लिहायचा आहे. म्हणजेच पहा, त, ची, दा, का, दा आणि य. आणि काय विचारलेलं आहे पहा, उलट क्रमाने लिहून उजवीकडून 5व्या स्थानावर कोणतं अक्षर आलेलं आहे असं विचारलेलं आहे. उजवीकडून 5व्या स्थानावर 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे ची हे अक्षर या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच याचे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 19व्याचं उत्तर ते मी गोल करून घेत आहे. त्यानंतर 20वा प्रश्न पहा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला या वाक्यातील ग या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते, असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, 5वा अक्षर विचारलेलं आहे. तर आपण मोजूयात. 1, 2, 3, 4. आता आपल्या ग पासून विचारलेलं आहे. या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर ग या अक्षरापासून डावीकडील 5वं जे अक्षर आहे ते पहा, 1, 2, 1, 2, 3, 4 आणि 5 म्हणजे ले हे 5 नंबरचं अक्षर या ठिकाणी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 20 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, पी आणि क्यू आर एस असे काही शब्द दिलेले आहेत आणि प्रश्न पहा, या ठिकाणी वरील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत असं विचारलेलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. पहा, पर्याय आपण 1 पासून पाहूया. पी हे किती वेळेस आलेलं आहे, या ठिकाणी 1, 2, 3, 4 वेळेस पी हे अक्षर आलेलं आहे. आता
येस पाहूयात. 1, 2, 3 आणि 4 म्हणजे पी आणि यस ही अक्षरे समान वेळेस आलेली आहेत. पी 4 वेळेस आलेला आहे आणि यस देखील 4 वेळेस आलेला आहे. म्हणजे 21व्याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. या ठिकाणी अक्षर दिलेले आहेत. या अक्षर समूहातील अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा. या शब्दातील अनुक्रमे उजवीकडून दुसऱ्या व डावीकडून तिसऱ्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असं विचारलेलं आहे. तर पहा, दिलेल्या अक्षरापासून इथे जो शब्द तयार होतो तो होतो महाभारत. दिलेल्या अक्षरापासून महाभारत हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर काय विचारलेलं आहे पहा, अनुक्रमे उजवीकडून दुसऱ्या व डावीकडून तिसऱ्या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द. उजवीकडून दुसरा आणि डावीकडून तिसरा पहा या ठिकाणी. आणि आता डावीकडून 1, 2 आणि 3 म्हणजे यांच्या र आणि भा. जर यापासून अर्थपूर्ण शब्द जर बनवायचा ठरला तर भार हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपल्याला पहा, समानार्थी शब्द विचारलेला आहे. मग भार म्हणजे काय? तर भार म्हणजेच ओझे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पहा 23वा प्रश्न. इथे अक्षरमाला दिलेली आहे आणि या अक्षरमालेतील अनुक्रमे मध्यभागी असलेले अक्षर व उजवीकडून 10वे अक्षर असलेला पर्याय निवडा असे सांगितलेलं आहे. आता आपल्याला मधलं अक्षर काढायचं आहे. तर पहा, एकूण अक्षरे आपण मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. एकूण 13 अक्षर आहेत पहा. आता 13च्या आधीची जर आपण समसंख्या जर पाहिली तर ती आहे 12 आणि 12ची जर निमपट केली तर 6. म्हणजे दोन्ही बाजूनी 6 अक्षर आणि मधलं अक्षर त्या ठिकाणी राहत आहे. पहा मग 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इकडे 6 अक्षर झाली. त्यानंतर ध मध्ये येणार. इकडे पहा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजेच मधलं अक्षर या ठिकाणी ध आलेलं आहे. आणि त्यानंतर काय विचारलेलं आहे, उजवीकडून 10वे अक्षर कोणते? तर पहा, आता आपल्याला उजवीकडून 10वं अक्षर विचारलेलं आहे. तर ते कोणतं आहे पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे 10वं अक्षर ज आलेलं आहे. म्हणजेच 23व्याचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. ते मी या ठिकाणी गोल करून घेत आहे. त्यानंतर पहा 24वा प्रश्न. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण आणि लगन निघाले. या काव्य पंक्तीमध्ये आकारांत ल हे अक्षर किती वेळा आलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, आकारांत ल किती वेळेस आलेला आहे? तर 1, 2, 3 आणि 4. म्हणजे एकूण 4 वेळेस ल हे शब्द अक्षर आकारांत वेळेस आलेला आहे. म्हणजे 24चं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 25वं. वेगवेगळी अक्षरे दिलेली आहेत आणि त्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पहा, या शब्दापासून तयार होणाऱ्या कोणत्या 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्ध अर्थ आदी आहे? तर पहा, दिलेली जी आपल्याकडे अक्षर आहे त्यापासून जर आपण अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार करायचं जर म्हटलं तर या ठिकाणी अर्थपूर्ण जो शब्द तयार होतो तो पहा कोणता होतो. तर याच्यापासून अंतरिक्षयान हा शब्द तयार होतो. अंतरिक्षयान हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर काय विचारलेलं आहे पहा, 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी आदी शब्द. आदी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अंत आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 25चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर 26वा प्रश्न पहा,
अक्षर दिलेली आहेत. या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल असं विचारलेलं आहे. तर पहा, या दिलेल्या अक्षर समूहापासून सिंह गर्जना हा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. आता त्यातील आपल्याला मधलं अक्षर विचारलेलं आहे, म्हणजेच सिंह गर्जना. या ठिकाणी मधलं अक्षर पहा, एकूण या ठिकाणी 5 अक्षरे आहेत, 2 बाजूला 2 आणि मध्ये ग हे अक्षर आलेलं आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 26 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर 27वा प्रश्न पहा, रात्र, मंद, वसतिगृह, खुर्ची, प्रवेश, वास्तू या शब्दसमूहात जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी किंवा जास्त आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जोडाक्षर असलेले आणि नसलेले शब्द किती आहेत ते लिहून घ्यावे लागतील. तर पहा, या ठिकाणी आता आपण जोडाक्षरे असलेले शब्द कोणकोणते आहेत ते पाहूया. जोडाक्षरे असलेले, जोडाक्षरे असलेले, जोडाक्षरे असलेले शब्द या ठिकाणी पहा आता कोणकोणती आहेत. तर जोडाक्षरे असलेले शब्द रात्र, त्यानंतर खुर्ची, प्रवेश, त्यानंतर वास्तू आणि आता जोडाक्षर नसलेले आपल्याला पाहिजे आहेत. कोणते आहेत ते? जोडाक्षरे नसलेले, जोडाक्षरे नसलेले शब्द पहा या ठिकाणी मंद आणि वसतिगृह, वसतिगृह हे जे शब्द आहेत ते शब्द पहा या ठिकाणी मी लिहिलेले आहेत, जोडाक्षर असलेली आणि जोडाक्षरे नसलेली. म्हणजेच या ठिकाणी आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजेच जोडाक्षरे असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षरे नसलेले शब्द कितीने कमी किंवा जास्त आहेत. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी आहे, म्हणजे 2 ने कमी आहे. ते आपण या ठिकाणी गोल करून घेणार आहोत. त्यानंतर पहा 28वा प्रश्न दिलेला आहे. अक्षरांचा समूह दिलेला आहे आणि यापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्याच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल असं विचारलेलं आहे. तर पहा, या दिलेल्या अक्षर समूहापासून वाचनालय हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार होतो. तो आपण या ठिकाणी लिहूया, वाचनालय. तर दिलेल्या अक्षर समूहापासून वाचनालय हा शब्द तयार झालेला आहे आणि यातील आपल्याला मधलं अक्षर विचारलेलं आहे. तर पहा, दोन्ही बाजूचे 2 एकूण 5 अक्षरे आहेत आणि मधलं अक्षर या ठिकाणी ना हे आलेलं आहे. त्याला आपण या ठिकाणी गोल करून घेऊयात. प्रश्न क्रमांक 28 चे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द रवी या अर्थाने येत नाही. म्हणजे पहा, रवी म्हणजेच सूर्य. तर आपल्याला विचारले कोणता शब्द त्या अर्थाने येत नाही. तर सविता, प्रभाकर आणि दिनकर हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच रवी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पण सुधाकर नाही, तर सुधाकर म्हणजे चंद्र. त्यामुळे हे याचं उत्तर आहे. 29व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आणि शेवटचा प्रश्न पहा, इथे अक्षरमाला दिलेली आहे आणि आता त्यावरती प्रश्न आहे, या अक्षरमालेतील मूळ संख्या इतक्या क्रमांकाची अक्षरे घेऊन त्यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. या शब्दातील मध्यभागी असणारे अक्षर कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, याआधी आपण मूळ संख्यांवरती आधारित अक्षरमाला घेऊन त्यातील आपण अक्षर घेऊन एक शब्द तयार केलेला होता. त्याचप्रमाणे इथे देखील करायचं आहे.
तर पहा आता कोणकोणते ते अक्षर आहेत तर ते मी या ठिकाणी लिहून घेत आहे पहा. तर ती जी अक्षरे आहेत ती आहेत पहा व, त्यानंतर म, त्यानंतर डा, न आणि क. ही जी अक्षरे आहेत ही मूळ संख्येच्या क्रमांकाची अक्षरे आहेत. आता याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर व्यवस्थित जर निरीक्षण केलं विद्यार्थ्यांनो तर याच्यापासून मन कवडा हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. मन कवडा. आणि याच्यातील आपल्याला मध्यभागी असणारं अक्षर विचारलेलं आहे. तर पहा मध्यभागी असणारं अक्षर जे आहे ते अक्षर आहे क. तर विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक 30 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. 30वा जो प्रश्न आहे तो पहा परत एकदा व्यवस्थित समजून सांगते. ही जी अक्षरमाला दिलेली आहे यातील मूळ संख्येच्या क्रमांकाची अक्षरे आपण घेतली, त्यापासून अर्थपूर्ण शब्द मनकवडा हा तयार केला आणि त्यातील मधलं अक्षर हे क आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ला आपण गोल केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय 1.1 आकल या घटकावरील स्पष्टीकरणासह समजून सांगितलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.